तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मी प्रणय। तर आज मी आलेलो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि ते पण मुख्य दर्शनाच्या रांगेमध्ये मी सध्या उभा आहे। मी म्हटलं आपलं पॉलिटिक्सला आणि घडामोडींना जरा बाजूला ठेवून आपण लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेऊया आणि दर्शन सोबत घेता घेता लोकांना देखील लालबागचा राजा दाखवूया। माझ्या माध्यमातून मी तुम्हाला लालबागचा राजा देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन। त्याचबरोबर इथे आपण बघू शकता की भाविकांची केवढी गर्दी आहे। तर इथे जल्लोष भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, भाविक इथे भरपूर जास्त मोठ्या प्रमाणात आहे, परंतु सध्या एवढी गर्दी नाहीये। लाईन ही अतिशय सुरळीत चालू आहे, लोक खूप स्पीड मध्ये जात आहेत। जसं परवाच्या दिवशी गर्दी होती शनिवारी, त्या हिशोबाने आज गर्दी नाहीये। भाविकले एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये, तुम्हाला मी दाखवू शकतो बघा। तर मी तुम्हाला लालबागच्या राजाचं मुख्य दर्शन करून देईल। त्याचबरोबर मुंबई मधले मोठमोठे प्रसिद्ध गणपती, मानाचे गणपती मी तुम्हाला दाखवेल। सर्व आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत। तर ब्लॉग वरती तुम्ही राहा नक्की, खूप छान एंटरटेनमेंट होईल तुमचा। तर चला बघूया लालबागचा राजा। ब्लॉगिंग चल रही है। तर अशा प्रकारे आपलं आता लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे। आता आपण चाललेलो आहे चिंचपोकळीचा राजा, त्याला बघायला। आता चिंचपोकळीचा राजा मी तुम्हाला दाखवतो। हा आहे लालबागच्या राजाचं एंट्री गेट। इथे हा तुम्ही बघू शकता। आता ऑलमोस्ट आम्ही 3 वाजता एंट्री केली होती लालबागच्या राजाच्या दर्शनाला आणि आता वाजलेत 5, तर ऑलमोस्ट 2 तास गेले आम्हाला लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी। आणि प्रचंड गर्दी होती तिकडे, एवढी जास्त गर्दी होती की तुम्ही माझी हालत बघू शकता, भरपूर गर्दी होती। तर आता चला चिंचपोकळीचा राजा मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चिंचपोकळीच्या राजाच्या इथे। हा बघा, हा पाठीमागे। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चिंचपोकळीच्या राजाच्या इकडे। हा बघा, आपण पाठीमागे हा गेट बघू शकता चिंचपोकळीच्या राजा, चिंतामणीच्या राजाचा।
घेता तुझला पावन होईल जग सारे. फोटो वाटे आरती इकडे. कॅन्सल करा. हॅलो हॅलो, कृपया गाभाऱ्यामध्ये बोध जाण्यासाठी तरी जागा करून द्या. एक्झिट मधला जे कार्यकर्ते आहेत